एका तपामागे याच बहादूर गडावरील बंदीखान्यांमध्ये मियाखान दुर्दैवाने अडकून पडला होता. आपल्या 2 बेटींची शादी होण्यात आणि त्यांचे आयुष्य उभे करण्यात संभाजी राजांनी त्याला किती मदत केली होती. स्वतःच्या जीवावरची जोखीम घेऊन त्याला कारावासाबाहेर कसे पाठवले होते, त्या साऱ्या गोष्टी त्याच्या मस्तकामध्ये अजूनही ताज्या होत्या. त्यामुळेच राजांचे हाल बघितले की मियाखानची काळीच तीळ तुटे. बंदोबस्ताच्या निमित्ताने तो त्या दुर्गंधीने भरलेल्या बंदीखान्यात अनेकदा जाई. तेव्हा आत प्रवेश करणाऱ्यात त्याच्या जीवाभावाचे हशम असत. राजांना आणि कविराजांना जमेल तेवढा फलाहार पुरव, कुठे त्यांची सेवा शुश्रूषा कर. यामध्येच मियाखान स्वतःला धन्य मानत होता. ह्या जालिम बंदीखान्यात राजांचे आणि कविराजांचे कान आणि डोळे सारे काही तोच होता. त्यामुळेच बहादूर गडाबाहेरच्या बातम्या राजांना समजत होत्या. एकदा मियाखान हळू शंभूराजांना बोलला, राजे, काय वाटेल ते करून तुमच्या ह्या बंद्या सेवकानं तुम्हाला बहादूर गडाच्या पोलादी कुसाबाहेर काढलं असतं, पण मियाखान. होय शंभूराजे, इथून बाहेर पडण्यात कसोटी नाही, पण ह्या भुईकोटाच्या चारोतरफ 100भर कौसापर्यंत फक्त मोघलांचाच अंमल आहे. जुलमी पातशानं कोणा मराठ्याच्या पागेत घोडा ठेवू दिलेला दिसला नाही. तरण्या ताठ्या पोरांना गावागावातून झोडपून काढला आहे. अनेकांना पळवून लावलं आहे. अवतीभोवतीचा सारा मुलूकच दुश्मनाच्या कब्जात आहे. जाऊ दे खानसाहेब, जिंदगीचं एवढं काय. काही माणसांच्या जन्मवेळाच अशा चमत्कारिक असतात म्हणून सांगू. अशी माणसं जगण्यापेक्षा आपल्या मरणानेच मोठी होतात. त्याच प्रभावळीसाठी जगदंबेने आमची निवड केली असेल तर दोष तरी कोणाला देणार. रायप्पा महाराने धिंडी वेळेच्या बंडाळीत आपले प्राणपुष्प शंभूराजांच्या पायावर वाहिले होते. त्याची ती बेहोशी बघून त्याच्या भावाने देवाप्पाने आधीच महाराणींची ती चिठ्ठी स्वतःच्या कनवटीला घेतली होती. योगायोगाने देवाप्पाची आणि मियाखानची भेट झाली आणि ती चिठ्ठी व देवाप्पाही योग्य स्थळी पडले होते. त्या दिवशी रात्रीच्या पहाऱ्यावेळी मियाखान अंमलदार या नात्याने बंदीखान्याजवळ पोचला. त्याची मदतनीस हशम त्याच्यासोबत होतेच. त्यामुळेच त्यांनी आतून बंदीखान्याचा दरवाजा बंद केला. सहस्त्र फौजींच्या कड्या बंदोबस्तातही केवळ मियाखानमुळेच येसूबाईंचा खलिता शंभूराजांपर्यंत येऊन पोचला होता. आपल्या लाडक्या महाराणींची अक्षरे वाचताना शंभूराजांचे डोळे भरून आले. महाराणींनी कळवले होते, राजे, चिंता नसावी. आम्ही मोठं सैन्य बांधायला सुरुवात केली आहे. पातशाच्या बहादूर गडावर येऊनसुद्धा जंग करायची आमची इकडे तयारी चालवली आहे. आपण निश्चिंत असावं. औरंग्याच्या मगरमिठीतून आम्ही तुम्हाला बंधमुक्त केल्याशिवाय कसं स्वस्थ राहू. येसूबाईंच्या पुढच्या ओळींनी मात्र राजांचे हृदय कालवून सोडले. महाराणींनी लिहिले होते, राजे, आपल्या कैदेची वाट आमच्या माहेरातून जावी हे आमचं केवढं दुर्भाग्य. राजे, आपल्या येसूला माफ करा. राजांनी बराच वेळ चिंतन मनन केले. मियाखानने आत आपल्या हशमांच्या मेळ्यातून वेषांतरे करून तल्लक बुद्धीचे 2 विजापुरी ब्राह्मण आणले होते. त्यांना राजांनी सांगितले, आम्ही सांगू तो सारा मजकूर कानात ठेवा. इथून बाहेर गेल्यावर तो आठवा आणि आमच्या हृदयीचे बोल जसेच्या तसे रायगडाकडे धाडा. मजकुरासोबत आम्ही आमची खुणेची अंगठी देतो. मग सारे शब्द इच्छित स्थळी बयाजवार पोचतील. शंभूराजांनी मजकूर कथन केला. येसूराणी, जीवाला उगा वंगाळ वाटून घेऊ नका. आला प्रसंग कोणाही मनुष्याची गती थांबवणारा आहे, मतिगुंग करणारा आहे. पण अजूनही वेळ गेलेली नाही. अजूनही अरिष्टे टळतील अशी उमेद वाटते. मात्र येसूराणी, उगाचच आपल्या माहेराला दोष देऊ नका. पुढची अक्षरे सांगताना राजांचे हृदय खूप कळवळून गेले. गणोजींच्या पाजीपणाबद्दल आपल्या शिर्के कुळालाही दोष देऊ नका. आम्ही रायगडावर सत्ता ग्रहणासाठी चाललो होतो.
तेव्हा आमच्या पाठीशी तुमचे पिता पिलाजीराव शिर्के कड्यासारखे उभे ठाकले होते. महाराष्ट्राची सर्वात कर्तव्यदक्ष महाराणी म्हणून ज्या येसूबाईंनी रायगडाचा राज्यकारभार 7-8 वर्षे सांभाळला, तिला जन्म देणाऱ्या कुळाला कोण बोल लावेल? येसूराणी, कुळे वाईट नसतात, पण मनुष्य प्राणी मात्र दगाबाज, गूढ, अकल्पित असतो. चालायचंच, मातीमध्ये किडे राहणारच आणि त्या भव्य महालांनाही मोऱ्या असणारच. मात्र तुम्ही अशाच हिमतीने उभ्या राहा. आमच्याकडून पुढील इशारा येईपर्यंत सवय पर्वतावरच्या अंगाखांद्यावरचे आपले अजिंक्य बेलाग किल्ले कोणत्याही परिस्थितीत गमावू नका. आमच्या चिंतेनं तुमचं काळीज पोखरून गेलं असेल, मात्र आमची अजिबात फिकीर करू नका. आमच्या आबासाहेबांनी महाराष्ट्राच्या भाळावर हिंदवी स्वराज्याचं गोंधण गोंधलं आहे. त्यासाठी तानाजी, बाजी, शेलार मामांसारख्या अनेक वीरांनी प्राणाची आहुती दिली. हिंदवी स्वराज्याचं हे गोंधण अबाधित राखण्यासाठी महाराणी, प्रसंगी आपल्या कपाळावरचं कुंकू पुसायची तुम्ही तयारी ठेवा. मात्र कोणत्याही परिस्थितीत गडदुर्गांचे ताबे दुश्मनाला मिळू देऊ नका.